ते प्रहार प्रीमियर लीग आपण पाहता आणि प्रहार प्रीमियर लीग मधील एक महत्त्वपूर्ण मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. फ्लडलाईटच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक महत्त्वाचा सामना तो देखील आपण पाहिलं तर सुरू होतोय. चला विनंती असेल दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये येतात, थोडी घाई करा, सामन्याला सुरुवात करायची आपल्याला. सामन्याला होती सुरुवात. एका बाजूला आपण पाहिलं तर रत्नदुर्ग हिटर्स आपण पाहतो आणि रायगड स्टार्स या दोन संघात ही महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय, 6 ओव्हरची मॅच ते देखील आपण इथे पाहणार आहोत. मुख्य पंचांच्या इशाऱ्यात लेट्स प्ले डावाल होती सुरुवात. चला खेळूया या डावातील पहिला चेंडू मैदान टिपाव्या. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आपल्या सर्वांना आहे प्रचंड मोठा गर्व. 13वं पर्व आणि त्यातच काय सर्व. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली रात्र आपण पाहतोय. सनलाईटचं क्रिकेट आपण पाहिलं, फ्लडलाईटचं क्रिकेट आपण पाहतोय. खरं तर जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे आदरणीय श्री सचिनजी ढवळे सरांचं. यावेळेचा पहिला चेंडू होता, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बाळा क्षीरसागरसाठी पहिला डॉट बॉल आपण पाहतोय. पहिला निर्धाव चेंडू मैदान टिकला जातोय. करण कुमार डुकरे या संघाचा संघनायक, या टीमचा नेता, तो मात्र इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. रायगड स्टार्स टीम आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते आणि प्रतिस्पर्धी संघ देखील इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रत्नदुर्ग हिटर्स संघ आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळतोय. प्रयत्न एकच असेल रत्नदुर्ग संघाचं, एक मोठ्यात मोठं टार्गेट ठेवावं, मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न तोही संघ आपण पाहिलं तर इथे करताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते येताना पाहायला मिळते. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर मैदान ते होती. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. रायगड स्टार संघ आपण पाहिलं तर सातत्यानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतोय आणि प्रतिस्पर्धी संघांना कमीत कमी धावसंख्येवरती तो इथे आपल्याला रोखताना पाहायला मिळतोय. करण कुमार डुकरे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगावचा खेळाडू आणि त्याच्यावरती केलं आक्रमण, हल्ला प्रति हल्ला. समोर आहे बाळा क्षीरसागर आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषा पार, ठोकलाय उत्तुंग षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले समोर. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, मिडल ऑफ द बॅट केलाय, अगदी खेचून मारलाय. ऑफ स्टंपच्या अगदी समोर चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर दोन्ही कॅमेऱ्यांना आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय आणि काय बॅटिंग करतोय. आग ओकणारी फलंदाजी आज बाळा क्षीरसागरकडनं आपण पाहतोय. त्याच्या डोळ्याची आग पाहायला मिळते, नची तेज दरार आपण पाहिलं तर नजर पाहायला मिळते ती कमालीची. यावेळेस चेंडू आपण पाहिलं तर बॅकफूट होती गेलाय, कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून स्लॅश केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर बॉल पाठवलाय सीमा पार. षटकारा पाठोपाठ बाळाच्या बॅटमधून असून एक चौकार. 4 चेंडू आणि बनवले जात आहेत 10 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, इम्प्रेस करणारी फलंदाजी इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. धावा बनवल्या जात आहेत, मोठमोठे फटके देखील आपण पाहिले तर खेळले जात आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण इथे पाहता मैदान होती. पहिल्या षटकात फार मोठं आक्रमण इथे आपण पाहिले तर केलं होते. करण डुकरे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते, परंतु आक्रमण देखील इथे आपण पाहिले तर मैदान ते केलं होते.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुन्हा एकदा टीप विकेटला खेळलाय, गॅप मोठा आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करतोय बाळा क्षीरसागर. बॅटिंग करत असताना गॅपमध्ये चेंडूला पाठवतोय आणि धावा बनवतोय. बॅटिंग करत असताना रत्नदुर्ग हिटर संघासाठी 5 चेंडू आणि बनवल्यात 12 धावा. 5च्या 5ही चेंडू आपण पाहिलं तर बाळा क्षीरसागर इथे मैदान ते खेळत आहेत, धावा बनवत आहेत आणि संघासाठी धावा इथे जमा करताना गोळा करताना आपल्याला मैदान ते पाहायला मिळत आहेत. एक एक चेंडू एक एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. पॉवर प्ले आपण पाहतो मॅन्डेटरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडूचा पंच कळवतात. डेड बॉल मृत चेंडू देखील पंच इथे आपल्याला घोषित करताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न एकच सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठे टार्गेट ठेवायचे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कमीत कमी धावसंख्येवरती रत्नदुर्ग हिटर संघाला थांबवायचे. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिला तर केला. करण कुमार डुकरेचं पहिले षटक आपण पाहतोय. पहिले 2 डॉट बॉल, मध्यंतरी 3 चेंडूवरती काही फटके आपण पाहिले आणि इथे आपण पाहिलं तर ही मैत्री पाहायला मिळते. करण आणि बाळा आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर येत आहेत. खरं तर सुरुवातीचे काही चेंडू करणनं डॉट टाकले बाळा क्षीरसागरला, परंतु मध्यंतरीच्या चेंडूवरती बाळानं आक्रमण केलं आणि पहिल्या षटकात बनवल्यात बिनबाद 12 धावा. 12 रन, 12 धावा धावपलकृत आहेत. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. स्वर्गीय चेश हरीश्वर घरती प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय आणि स्वर्गीय द ग्रेट लिचन क्रिकेटर विशालदादा वसंत कांबळे ही प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. या खेळाडूंचं योगदान फार मोठं राहिलं. अहिलानगर जिल्ह्यातून आपण पाहिलं तर संगमनेर तालुक्यातून स्वर्गीय शेखर शेळकेला आपण सातत्यानं क्रिकेट पाहिलं. पुणे नगर जिल्हा त्यानं गाजवला. महाराष्ट्राचा काना कोपरा त्यानं पिंजून काढला होता. तर स्वर्गीय चेश हरीश्वर घरतला देखील आपण भरपूर क्रिकेट खेळताना सातत्यानं पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावाच्या चर्चा आपण पाहिल्या. तर स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे हे नाव पुणेकरांना काही नवीन नाही. द ग्रेट लिचन क्रिकेटर, रिव्हरशिपचा बादशाह म्हणून या खेळाडूची ओळख राहिली. क्रिकेट खेळलं, क्रिकेटच्या माध्यमातून मॅनेजरची भूमिका आपण पाहिली तर पार पाडली. एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. रमणबागच्या मैदानात क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न व्हायच्या आणि त्या मैदानात एक रेकॉर्ड केला होता. पुण्याचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेची खासियत होती. द ग्रेट लिचन क्रिकेटर विशाल कांबळेने अर्धशतक बनवलं होतं. 50 धावा आणि सगळ्याच्या सगळ्या धावा रिव्हरशिपच्या माध्यमातून त्यांनी बनवल्या होत्या. म्हणजे कोणता चेंडू सरळ बॅटनं खेळला नाही. जेवढ्या काही धावा बनवल्या तेवढ्या रिव्हर्स स्विचिट खेळत विशाल कांबळ्यांनी आपण पाहिलं तर बनवलं होतं. ही काय रेकॉर्ड आपण पाहिली. त्याचबरोबर अर्नाळाचा स्वर्गीय चेश घरत हा देखील क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सातत्यानं स्मरणात राहील. त्याच्याही काय आठवणी क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. आणि या सगळ्या खेळाडूंना, या तीनही खेळाडूंच्या आपण पाहिलं तर स्मरणार्थ या 3 प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. सचिन सरांना हॅट्सऑफ आहेत. खरं तर कुठून या संकल्पना आणि कल्पना सुचतात ते देखील आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. नवनवीन संकल्पना. यावेळेचा चेंडू होता, फेकी होते, रनआउटची संधी, परंतु एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदान ते होते. धावसंख्येला आकार येतोय. दुसरं षटक सुरू आहे. 15 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहतोय. आणि खरं तर या खेळाडूंच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 50 रुपये आणि प्रत्येक षटकाला 100 रुपये जेवढी काय रक्कम होईल ना, तो कर्तव्य निधीच्या माध्यमातून या तीनही कुटुंबांना तिथे आपण पाहिलं तर दिला जाणार आहे, डिवाइड करून. यावेळेचा चेंडू त्या समोर खेळलाय. मिडॉनचं क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आपण पाहतो. लॉंग ऑनला नव्हता आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु बॉल सीमा पार बाळा क्षीरसागरच्या बॅटमधून येतोय. अजून एक तडाका, चौकार, 4 धावा. काय फटका आपण पाहिलं तर खेळला. अगदी गोलंदाजच्या ओव्हर द हेड आपण पाहतोय. डोक्यावरतून चेंडू समोर खेळलाय आणि तिथे 4 धावा वसूल केल्यात. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात बाळा क्षीरसागरची बॅट इथे आपल्याला बोलताना पाहायला मिळते. या फलंदाजानं धावा बनवल्यात, अगदी खोऱ्याप्रमाणे गोळा केल्यात आणि आपल्या संघासाठी धावा तो इथे जमवताना पाहायला मिळते. 19 धावा धावपलक होत्या. दुसरं षटक सुरू आहे. अनिकेत थोरात बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला 3 चेंडू 3, तर एका बाजूला बाळा क्षीरसागर 7 चेंडू 16 धावा. स्विच हिटचा प्रयत्न
विरुद्ध दिशेला खेळलाय, काय कमालीचं टायमिंग, बॉलला पाठवले सीमारेषा पार, विरुद्ध दिशेला ठोकलाय बाळा क्षीरसागरच्या बॅटमधून. प्रहार प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विशाल कांबळेंची आठवण आपण करून दिली आणि बाळा क्षीरसागरच्या बॅटमधून रिव्हर्स स्विचिटचे षटकार मैदानी पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा बादशाह होता विशाल कांबळे, द ग्रेट लिजंड क्रिकेटर. एक मोठं क्रिकेट सातत्याने आपण पाहिलं. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न होता, बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू अडवतात विकेट किपर, तोपर्यंत एक डॉट बॉल येते. विवेक नकाते साहेबांचे षटक संपेल या षटकात 13 धावा. पहिले षटक आपण पाहिलं तर करण डुकरेचं, तिथे 12 धावा आल्या. या षटकात 13 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, 25 रन विदाउट लॉस. एकही विकेट न गमवता पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. करण रन रेट 12.50. अनिकेत थोरातनं संयमाचं क्रिकेट खेळले, एक संयमी बॅटिंग अनिकेत थोरातकडनं आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपल्याच पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहेत, जुन्नर तालुक्यातील खेळाडू आहेत अनिकेत थोरात. 3 चेंडू आणि 3 धावा. अनिकेतला आपण पाहतोय बॅटिंग करताना, तर सोबतीला आपण पाहतोय बाळा क्षीरसागर. हे देखील आपल्याच पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहेत, पर्वती भागाला बिलॉंग करतात आणि चांगलं क्रिकेट सातत्यानं त्यांच्या माध्यमातून केलं जाते. ITCचे टीम लीडर आहेत. यावेळेचा चेंडूता बॅटच्या आतील कडा घेत विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहतोय, परंतु हा गोलंदाज सातत्याने इम्प्रेस करतोय. करण डुकरे याच्या नावाच्या चर्चा पुण्यनगरीत सातत्यानं होताना पाहायला मिळत आहेत. प्रहार 11ची टीम ज्यावेळेस आपण पाहतो त्याही संघाच्या टॉप 11 मध्ये याचा समावेश आपण पाहतो, कारण का एक तेज तर्रार गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. संघाचा नेता, संघाचा संघनायक रायगड स्टारचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे या टीमचं हुकमी एक आपण पाहतोय करण डुकरे. फुल टॉस चेंडू होता, बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू अडवलं चालेल, धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे नकार आणि एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. हा 25 धावा धावपल कोत्या. तिसरे षटक आपण पाहतोय. करणची गोलंदाजी इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 चेंडू टाकलेत करणनं, खर्च केला 12 धावा. रायगड स्टार टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतोय, तर बॅटिंग करताना आपण पाहतोय रत्नदुर्ग हिटर्स या टीमला फलंदाजी करताना आपण पाहतोय. हिटर्सकडनं बाळा क्षीरसागर हार्ड हिटर बॅटर इथे आघाडीला सलामीला आपण पाहतोय आणि काय बॅटिंग तो इथे मैदान ती करतोय. 9 चेंडू 22 धावा. शॉर्ट पिच चेंडू ता खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला टेकन, व्हेरी गुड कॅच. चेंडू तर अडवलाय, परंतु काय निर्णय असेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट येते, परंतु तिथे मला वाटते पंच फलंदाजाला बाद घोषित करतायत. विकेट येताना पाहायला मिळते. करण डुकरेच्या खात्यात यश आपण पाहिलं तर इथे यश संपादित केला ते, परंतु पंच एकत्रित येत आहेत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहतोय. चेक केला ते तिसऱ्या पंचांची आपण पाहिले तर मदत घेतली जाते. थर्ड अंपायर चेक करतायत. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. अगदी प्रत्येक अँगलनं प्रथम स्पोर्टची मीडिया आपल्याला इथे दाखवताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी होते अनिकेत थोरात, त्यांच्याकडनं अपेक्षा होती फलंदाजीची जोरात, परंतु संयम दाखवला होता आणि तिथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. TV अंपायरकडे निर्णय पाठवलाय, थर्ड अंपायर चेक करतायत आणि मुख्य पंचांकडे निर्णय पाठवतात. मुख्य पंचांचा निर्णय येतोय फलंदाज OET आउट, फलंदाज बाद आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतो अक्षय निर्मळ सरांना. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फार बिझी शेड्यूल आपण त्यांचं सातत्यानं पाहतोय. अक्षय निर्मळ सर आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन आपण पाहू शकाल. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर सातत्यानं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी या कुटुंबाशी त्यांचे नातं आपण पाहिलं तर जुळले. अनेक घट्ट मैत्रीचे संबंध आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. इन ऍक्शन आपण पाहतोय मुख्य पंच अक्षय निर्मळ सर आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा पॅनल आपण पाहतोय. समित जोशी सर आहेत, अक्षय मुरमुरे सर आहेत. कालपर्यंत आपण सिकंदर कामठी सरांना पाहिलं, शुभम गाडे सरांना पाहिलं. या संपूर्ण पॅनलला अक्षय निर्मळ सरांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. 25 धावा धावपल कृत आहेत, एक विकेट गमावली, परंतु बाळा क्षीरसागर यांच्या चेहऱ्यावरती स्मिता असे आहे. दीपक पिंपळे येत आहेत ऑनडाऊनला बॅटिंगसाठी. तिसरे षटक सुरू आहेत. करण कुमार डुकरे हा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्यानं पुन्हा एकदा पहिली विकेट मिळवली. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन टप्पा पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव येते, धावसंख्येत आकडे बदलत आहेत, धावपलकोती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 26.
6 षटकांचा सामना आहे. मागील मॅच थोडीशी लो स्कोरिंग आपण पाहिली, परंतु इथे एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करते रत्नदुर्ग हिटर्स टीम. एक विकेट गमावली, अनिकेत थोरात बाद झालेत, परंतु बॅटिंगसाठी दीपक पिंपळे इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू आहेत. या परिसरात आपण पाहिलं तर याचे स्टुडंट म्हणून आपण पाहतोय. आपल्या स्पर्धेत मात्र मैदान ते खेळत आहेत. डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू करण डुकरेकडनं केला जातोय. करण वेगावरती स्वार होतोय, कधी गतीचा वापर करतोय, कधी व्हेरिएशन करण डुकरेकडनं आपण पाहायला मिळत आहे. अगदी 6 चेंडूवरती 6 वेगळे चेंडू टाकण्याची क्षमता करण डुकरेकडे आपण सातत्यानं पाहतोय. कधी शॉर्ट ऑफ लेन, कधी गुडलँड स्पॉट होते, कधी फुल ऑफ लेन, कधी परफेक्ट प्रॉपर यॉर्कर त्याच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. तर व्हेरिएशन देखील तो इथे मैदान ते करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक मैदान ते करतोय. टीमचा स्ट्रायकर गोलंदाज करण डुकरे. यावेळेचा चेंडूचा फटका फसला, बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. मिडॉलला क्षेत्ररक्षक नाही, टीप लॉंगॉनला आहेत. सूरज येत आहेत वेगानं. 7 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून सूरज इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 न पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. एक कडी बाद 27वा. तिसरं षटक सुरू आहे. करंट रन रेट आपण पाहतो 9.53. 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर फार महत्वाचा असेल, फार निर्णायक असेल. या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा करण टू बाळा. यावेळेचा चेंडूता खेळण्याचा प्रयत्न पंच कळवत आहेत. वाईट बॉल असून एक खराब चेंडू होते. या षटकात काही चुका देखील करण डुकरेकडनं आपण इथे मैदान ती पाहतोय. संघाचा संघनायक आहे, टीमचा नेता आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून नुसतं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. नेतृत्व गुण आहेत, कर्तृत्व गुण आहे. गोलंदाजीतून देखील कित्येक वेळा कित्येक विकेट मिळवल्यात, काही डॉट बॉल त्याने टाकलेत, फलंदाजीतून धावा मिळवल्यात. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर म्हणून या टीमला लीड करतोय संघाचा नेता करण डुकरे. शेवटचा बॉल आणि पाठवलाय सीमा रेषेच्या अगदी पलीकडे. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती करण डुकरेला दाखवली सीमा रेषा. बाळा क्षीरसागरच्या बॅटमधून येतोय चौकार. 308 क्रमांकाचा चौकार इथे आपण पाहिलं तर खेळला जातोय. आतापर्यंत या स्पर्धेत 308 क्रमांकाचा चौकार खेळलाय फलंदाज बाळाच्या बॅटमधून. षटकाची होती समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 32वा. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 32 झालेली आहे. थंड वातावरणामध्ये गरमागरम सामना होईल अशी अपेक्षा आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत चौथ्या षटकासाठी. करणची 2 षटकं संपले. 19 रन खर्च केला, 1 विकेट त्यांनी मिळवली. बघा किती वेगानं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. ताकद आहे बाळाकडे. बॅट फ्लो प्रचंड वेगाचा. यावेळेस थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, जसं आपण म्हणतो की घुसून खेळायचा प्रयत्न झाला होता दीपक पिंपळेचा. दरम्यान सिंगल कंप्लीट होते. स्वरूप वाघराळकर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. फ्रेश ओव्हर स्टार्ट होते. रत्नदुर्ग हिटर्स धावसंख्या 33 झाले, 1 फलंदाज बाद. समित जोशी बॉलिंग एंड. स्ट्रायकिंग एंड अक्षय निर्मल सर. अक्षय बुरबुरेचं तिसऱ्या पंच भूमिकेत. पंचांचं कौतुक व्हायलाच हवं. सकाळी 8 वाजल्यापासून आता 10 वाजलेत. जवळपास 12 सामने 6-6 षटकांचे हे तिन्ही पंच कव्हर करतायत. तर खरंच ती प्रशंसा तर होईलच पंचांची. खूप चांगले निर्णय त्यांचे आपण पाहिलेले आहेत आणि परफेक्शन आहे. या पॅनलने मागच्या 3 दिवसांपासून उत्तम दर्जाचं काम केलंय. आमचे स्कोरर शोएब शेख सर आणि आता संध्याकाळच्या सत्रात जॉईन झालेले आहेत विनोद सर, गोविंद सर जॉईन झालेले आहेत. तर काल मी एक उल्लेख केला होता की बॅक ऑफिस टीम स्ट्रॉंग पाहिजे कुठल्याही स्पर्धेच्या यशासाठी. मग त्यामध्ये कॉमेंटेटर आले, स्कोरर आले, डिस्क जॉकी, लाईव्ह टेलिकास्टिंग टीम, त्यानंतर मग या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळतात. पंचांची भूमिका तितकेच महत्वाची आहे. बघा लगेचच या ठिकाणी ते क्विक डिसिजन अक्षय निर्मल सरांचं. ही इज सेफ. म्हणूनच थर्ड अंपायर वारंवार घेण्याची गरज नसते. आपण जर दक्ष राहिलात तर त्या डावाचा वेळ वाचू शकतो. पंचांच्या हातात ते सर्व काही आहे. म्हणजे
आता थेट प्रक्षेपण आहे, रिप्लेस आहेत, त्यामुळे सातत्यानं थर्ड अंपायर घ्यायचं गरजेचं नाहीये. जर तुम्ही त्या लेवलचं काम करताय, त्या लेवलची स्पर्धा कव्हरअप करताय, तर तो अनुभव अभ्यास तुमच्याकडे आहे. आणि म्हणूनच खूप कमी थर्ड अंपायरचे रिव्ह्यूज पंचांच्या वतीने आलेले आहेत. प्रत्येक डावामध्ये एक तर DRS प्रत्येक संघाला पण दिलेलाच आहे. धावसंख्या 37 झाले, एक फलंदाज बाद. आज मनोज बेल्लेकर सर समालोचन कक्षामध्ये आहेत, उद्या सुद्धा असतील. काही ना काही नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. ज्ञानाचा साठा वाढतोय, पण इकडे धावांचा साठा वाढतोय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाळा क्षीरसागर आहे तोपर्यंत धावांचा वेग वाढत राहील, तो थांबणार नाहीये. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय षटकार, 6 धावा. सचिन ढवळे सर लेक्चर घेऊन पोचलेत बघा, हे डेडिकेशन आहे. जरी स्पर्धा सुरू आहे पण लेक्चर थांबले नाही पाहिजे. शिक्षण हे महत्वाचं आहेच. त्याचमुळे त्यांनी थोडी ऍडजस्टमेंट करून लेक्चर कंप्लीट केले आणि लेक्चर कंप्लीट करून ते मुख्य मंचावर पोहोचलेत. तर असं नाहीये की त्यांनी सुट्टी घ्यायला पाहिजे, त्यांनी सुट्टी नाही घ्यायची. ते प्रॉपर ऍडजस्टमेंट करतायत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. कारण ऑनलाईन कोर्सेस चालू आहेत सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब वाहिनीवर, आणि त्यामध्ये पूर्ण भारतातले विद्यार्थी त्यांना ऐकतात. आणि ती ठरलेली वेळ आहे आणि त्यामुळे त्यावेळेत तर लेक्चर झालेच पाहिजे. यावेळेस कट केलाय बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल खेळलाय, कव्हर पॉइंट क्लिअर करतोय, चौकार, 4 धावा. आणि सचिन ढवळे सर जरी लेक्चर घ्यायला पोहोचतायत, कोमल दरुरे सर असतील, प्रकाश मडके सर असतील, सुदर्शन केदार सर असतील, प्रतीक वारे सर असतील, शरद धाऊड सर असतील, सागर तुपे सर असतील, सचिन भांडे सर असतील, प्रत्येकाची कामगिरी चोख राहिलेली आहे. कोणाचं नाव राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतात. सुदर्शन केदार असतील, तर प्रत्येकाची जबाबदारी खूप महत्वाची आहे. महेश पुजारी देखील त्या ठिकाणी आहेतच, सागर रासकर देखील त्यांची जबाबदारी सांभाळतायत. तर महत्वाचं काय की काम सुरू राहिलं पाहिजे. येत्या 9 दिवसांमध्ये आपण जो संकल्प घेतलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे आहे आणि ते देण्यासाठी ती तत्परता प्रत्येक सदस्याची राहिलेली आहे. कट केले बॉलला, थर्ड मॅनला प्रोटेक्शन, थ्रो थोडा उशिरा आलाय आणि त्याचमुळे बाळाचा विकेट आवश्यक असेल तर तुम्हाला चपळ राहावं लागेल. मग तुम्ही सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करा अथवा सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करा, तुम्हाला थोडं क्विक राहावंच लागेल. या अगोदर एक अर्धशतक तर बाळाचं आलेलं आहेच आणि आता दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने आगेकूच चालू आहे बाळा क्षीरसागरची. त्यातल्या त्यात आज त्यांना प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार सुद्धा मिळालाय. 948, एक फलंदाज बाद, रत्नदुर्ग हिटर्स. 5व्या षटकाची सुरुवात झालेली आहे. तेजस शिंदे बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, आणि हा उलटा सो खेळलाय. हा फलंदाज मात्र थांबण्याचं नाव नाही घेणार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि प्रॉपर वेळ घेऊन त्यांनी तो षटकार खेचलेला आहे. म्हणजे असं नाही की फक्त बॅट हातात आहे म्हणून आडवे तडवे स्ट्रोक खेळायचे. प्रॉपर बघा पोझिशन घेऊन मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. रिव्हर्स हिट खेळताना थोडी एक्स्ट्रा मुवमेंट तुम्हाला घ्याव्या लागते आणि तीच एक्स्ट्रा मुवमेंट बाळाची पाहायला मिळते. या अगोदर अश्विन कुमकर हे मालकिया वीराच्या यादीमध्ये थोडेसे वर होते आणि आता बाळा क्षीरसागर मला असं वाटतं त्यांना चॅलेंज करतायत. त्या यादीमध्ये वर येण्याचा बाळा प्रयत्न करतात आणि आजचा खेळ चांगलाच राहिला. MVP सुद्धा त्यांचीच आहे. बघा क्रिकेटचं वेड प्रचंड आहे आणि त्याचमुळे लहान थोर सर्व महिला असतील सर्वांना क्रिकेटचे वेध लागलेले आहेत. पण इकडे अर्धशतकाचे वेध लागलेत आणि या प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये दुसरं अर्धशतक पूर्ण होते बाळा क्षीरसागरचं. या अगोदर पहिलं होतं, आता दुसरं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स बाळा क्षीरसागर. सेकंड 50, त्यांची सेकंड 50 स्पर्धेतली 5वी 50 आहे. बघा सचिन ढवळे सर अप्रिसिएशन त्यांचं आहेच. 1000 रुपये अर्धशतक पूर्ण केलंय म्हणून सचिन ढवळे सरांच्या वतीनं बाळा क्षीरसागर यांना बक्षीस म्हणून. काय खेळलेत
यावेळेस ऑन द राईटचा फटका फसलाय. मिड ऑफ आहे, सर्कलच्या बाहेर पोहोचतोय, झेल टिपतोय आणि अर्धशतक पूर्ण झालं रे झालं. बाळा क्षीरसागरचा खेळ संपलेला आहे. तेजस शिंदेच्या खात्यात विकेट. पण आता बघा या वातावरणामध्ये फ्लड लाईट मध्ये 50 कंप्लीट करणं सोपं नाहीये. टाळा होऊन जाऊया बाळा क्षीरसागर यांच्यासाठी. जबरदस्त खेळ बाळा क्षीरसागरचा रत्नदुर्ग हिटरसाठी. अप्रिसिएशन तर होईलच, बाळाचं अप्रिसिएशन होईल, तेजस शिंदेचं अप्रिसिएशन होईल, कारण त्यांनी विकेटचा शोध घेतला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन द राईट, बॅटच्या टोला कनेक्शन, एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी कापलं आणि म्हणूनच मिडॉपला झेल देऊन बाळाचा खेळ संपलेला आहे. आणि ही मोमेंट खूप इम्पॉर्टंट क्षेत्ररक्षकाची, कारण बाळाने खूप त्रास दिलाय या डावामध्ये, त्याचमुळे ते एक्सप्रेशन क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाले. वैभव सुलताने म्हणजे अजून एक बाकी आहे, एक गेलाय पण दुसरा आलाय. वैभव सुलताने मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. एका बाजूला बाळा जरी बाद झालेत पण वैभवकडे इनिंग फिनिश करण्याचं कसब आहे आणि पाहूया आता ते कसब कशा पद्धतीनं पणाला लावलं जाते. तेजसने आतापर्यंत चांगली कामगिरी या महत्वपूर्ण षटकामध्ये फॉलो करून खेळलाय. स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, पोचले पण थोडे चुकले. बॅकअप जरी होतं पण वेगानं चपळतेनं शिताफीनं त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2ची होते एवढ धावसंख्या पोचते 2च्या वाढीनं 62 धावा, 62 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढच्या सामन्याचा टॉस आता नाही होणार, उद्या सकाळी होणार. सकाळी 7:45 वाजता पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. थोडा सस्पेन्स राहिला पाहिजे नाही का. धावसंख्या 62. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, एलिव्हेशन कमी होतं. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मिड विकेटला. सिंगल कंप्लीट थ्रू, स्ट्रायकर्स एंड बॅकअप आहे विकेट किपरच्या मागे. 5व्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 5व्या षटकात समाप्तीनंतर रत्नदुर्ग हिटर संघाची धावसंख्या 63, 2 फलंदाज बाद, 63 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाते. लास्ट ओव्हरसाठी बॉलर येत आहेत रायगड स्टार्स या संघाकडून. अमोल दशपुते आलेत. एक्सपिरियन्स कंपेनर, एक्सपिरियन्स टीचर, एक्सपिरियन्स ऑलराऊंडर प्लेयर रायगड स्टारचे. ओ हो, आणखी एक माहिती मिळाली. पुढचा बॉल अमोल दशपुते यांचा. अमोल यांनी सुद्धा ट्रिक वापरली. कोमल सर, अमोल दशपुते सरांनी सुद्धा ट्रिक वापरलेली आहे आणि व्यासपीठावर त्यांची सौभाग्यवती आहे. वहिनी साहेब वेलकम, स्वागत आहे आपलं. आपलं स्वागत आहे. चला पुढे एकदा बोलूया. सामन्याच्या दिशेनं धावसंख्या 64. अमोल दशपुते शेवटच्या षटकासाठी आलेत ओव्हर द विकेटनं. ओह, त्या ठिकाणी क्विक मोमेंट पाहायला मिळाले आणि या अगोदर अमोल दशपुते यांनी विकेट हॅट्रिक सुद्धा नोंदवलेली आहे आणि आता विकेटचा शोध सुद्धा घेतला जातोय. लेडी लक, अमोल दशपुते यांच्या खात्यात विकेट, फलंदाज बाद, विकेट डाऊन. खेळ प्रत्येकाचा चांगला होईल. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे, मी थोडंसं ऍड ऑन करतोय, प्रत्येक यशस्वी खेळाडूच्या मागे सौभाग्यवतीचा नक्कीच हात असतो. आणि या ठिकाणी बघा मिसेस दशपुते आपण आलात आणि अमोल दशपुते यांच्या खात्यात विकेट. ही ट्रिक आता प्रत्येक जण वापरतील. अमोल सर जरा स्माइल होऊन जाऊ द्या, हलकीशी हलकीशी स्माइल. अमोल दशपुते, ही स्माइल खूप महत्वाची आहे. तर धावसंख्या 64 झाल्या. ओ, आणखी एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये ती चर्चा करूया सुदर्शनजी. अक्षय निर्मळ काहीतरी माहिती आम्हाला मिळते सुदर्शन केदार यांच्या वतीनं. आणि सचिन सरांना माहिती पडलं मला काय बोलायचंय. धावसंख्या 65 झाले. अक्षय निर्मळ तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतं. बघा आमचे प्रथमचे कॅमेरामॅन लगेच अक्षय निर्मळ तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. समित जोशी का हसतायत. धावसंख्या 65 झाले. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे. बॉलचा पाठलाग करतात, चेस करतात, संतुलन शरीराचं उत्तम दर्जाचं. वॉल ऑफ फिल्डिंग. रायगड सारखं अजून एक झेल टिपलेला आहे, जबरदस्त झेल.
विशाल यांनी हा जेल टिपलाय बघा. अमोल देशपुते यांच्या खात्यात आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट अमोल देशपुते यांच्या खात्यामध्ये. हा तर तिसरा दिवस आहे आणि 6 दिवस बाकी आहेत. आणखीन काय काय पाहायला मिळेल सचिन ढवळे सर. खूप मजा येते खरं तर. हा जो कॉमेंट्री बॉक्स आहे पूर्ण दिवसभर प्रचंड टेन्शन मध्ये असतो. स्कोरर, आमचे डिजिटल अपडेटर, अंपायर्स, सर्व गोष्टी व्यवस्थित आपण हँडल करत असतो. आता राकेश माळी जे दुखापतग्रस्त होते आता पुन्हा एकदा 4 झालेले आहेत. शेवटच्या षटकाच्या मागच्या वेळी पण 2 बॉलसाठी आले होते, 2 षटकार खेचले होते. आता सुद्धा शेवटच्या 2 बॉलसाठी आलेत. धावसंख्या 65. अमोल देशपुते बॉलिंग ट्रॅकवर. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक त्यांच्या वतीनं, पण त्या ठिकाणी प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पडले कमी आणि मिळते 4 धावांची हमी. राकेश माळीच्या बॅटमधून चौकार. हा नरेश डोबे सर थोडे कामानिमित्त घरी गेलेले आहेत. उद्या सकाळी पुन्हा एकदा जॉईन होतील नरेश डोबे सर. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो यावेळेस बघा पुन्हा एकदा राकेश माळी शेवटच्या टप्प्यावर येतात आणि कार्यक्रम करून जातात. 2 बॉलमध्ये 10 बनवलेल्या आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटका समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 75. जिंकण्यासाठी 76 धावांची गरज आहे. 76 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. टीम रायगड स्टार्स. समालोचन कक्षामध्ये करूया बदल. आणि पुन्हा एकदा ज्यांचा स्वभाव आहे दिलखुलास, ज्यांच्याकडून अपेक्षा आहे आमची खास, पुढील डावामध्ये आवाज ऐकूया जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचा. धन्यवाद. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद मनीष सर. हायलाइट्स अगदी आपण पाहतोय. या अगोदर पहिल्या डावाच्या हायलाइट्स अगदी आपण सातत्याने ज्या पाहायला मिळत आहेत. बाळा क्षीरसागरचं अर्धशतक इतके अफलातून होताना पाहिलं. 4 फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली बाळा क्षीरसागर याची. आणि इथं जर आपण पाहिलं तर सातत्याने फटकेबाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली. ते अर्धशतक झाल्याबरोबर पुढच्या चेंडूवरती सुद्धा परतावं लागलं होतं बाळा क्षीरसागर याला. आणि त्याच अर्धशतकाच्या खेळाच्या जोरावरती धापलकरती 75 धावा ज्या रतनदुर्ग हिटर्स या संघटनेच्या बनवल्या. आणि आता रायगड स्टार्स संघाला इथे 76 धावसंख्यांचा टप्पा निश्चितप्रमाणे पार करायचा आहे. आपण पाहिलं तर करणकुमार डोगरे 2 षटक 19 धावा 1 विकेट. विवेक नकाते 1 षटक 13 धावा. त्यानंतर स्वरूप 1 षटक 15 धावा. तेजस 1 षटक 16 धावा 1 विकेट. आणि अमोल देशपुते सर 1 षटक 11 धावा आणि 2 विकेट. सगळ्यात सक्सेसफुल गोलंदाज अमोल देशपुते यांना आपण या ठिकाणी पाहिले. जावे मैदानाच्या आतमध्ये. आणि आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल इथे
दुसरा डाव या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळालाय. आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करते आपण पाहतोय. सचिन सर, मला असं वाटतंय, सचिन ढवळे सर, मला असं वाटतंय पर्वत 13व्यातली ट्रिक सापडलेली ना. मग सुदर्शन केदार सरांना काय काय करायचं पुढे. इथं तुम्ही मनावर घ्या, ते नाही म्हणणार नाही. दोन चौकार आलेत यावेळेस. अगदी आपण पाहिला शॉर्ट पिच चेंडू, त्याचा घेतलेला करपत समाचार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. संकेत पाटील अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आहेत आणि संकेत पाटील वरती सुद्धा सातत्याने आक्रमण केले गेले आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शॉटम पूलचा फटका होता. खडे खडे केल्यावर स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू पोहोचला गेला सगळं सीमा रेषेच्या बाहेर आहे. कारण माहिती आहे इथे सिंगल डबलने फारसं काम चालणार आहे. पॉवर प्ले मध्ये तोडफोड करायचा असा प्रयत्न सातत्याने फलंदाजाचा आपल्याला जो पाहायला मिळाला आहे विवेक नकाते याचा. रायगड स्टार यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंगलला चेंडू खेळला, दोन शतरक्षी चेंडूच्या पाठमोरे प्रयत्न केला आणि तिथं अगदी आपण पाहिला झेल झाला. मोठी विकेट आली आहे. विवेक नकातेचा संपलाय खेळ, झालाय सुंदर असा झेल. ऋषिकेश मोरेने घेतलेला एक चांगला असा झेल. विवेक नकातेच्या रूपाने बसलेला एक जबरदस्त धक्का. बरं, हा धक्का, हा जो करंट आहे हा 440 अजिबात नाही, हाय व्होल्टेज आहे. 48,000 व्होल्ट हाय व्होल्टेज करंट निश्चितप्रमाणे म्हणावं लागेल. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठमोठे फटके खेळणारा हा मोठा फलंदाज बाद झाला आणि इथं मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आणि मला वाटतं उडी मारली शेवटच्या क्षणी. क्षेत्ररक्षकाने उडी मारली आणि त्यानंतर चेंडू हातामध्ये आलाय. एक वेगळं मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल. उडी मारली आणि त्यानंतर खाली बसत चेंडू झेलला गेला. झेल झाल्यानंतर अगदी फलंदाजाचे हावभाव निश्चितप्रमाणे पाहायला मिळतील आणि तिथे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा झेल आणि बराचसा मित्रपरिवार, मला वाटतं ऋषिकेश मोरेचा मित्रपरिवार आता ही क्लिप बनवून स्टेटसला पण ठेवताना पाहायला मिळेल आणि खाली निश्चितप्रमाणे एक वाक्य म्हणतील, होऊ द्या व्हायरल. जे बाटर मैदानाच्या आतमध्ये करण कुमार डुकरे केडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस करणच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला गेला पॉइंटला, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या जवळपास तर अगदी अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाणार की तिसऱ्या पंचाचा निर्णय काय ते मात्र चेक केलं जाईल. चेंडू सेफ आहे की नाही.
चेक केलं जाते. आणि प्रथम स्पोर्ट्सचे कॅमेरामॅनला मनापासून धन्यवाद. खूप चांगलं काम आहे. मग अशी गोष्ट आपण बऱ्याच वेळा सांगतोय की तिसऱ्या पंचांना किंवा ऑनफिल्ड अंपरला फार त्रास निर्णय द्यायला लागत नाही. एक चौकार आला करणकुमार डुकरेच्या बॅटमधून, पहिला चौकार आलाय. षटक क्रमांक पहिले सुद्धा संपलं गेलं. 10 फरकाची धावा संख्या 18 धावा आहेत. 76चा पाठलाग आहे उर्वरित 5 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये आणि 30 चेंडूत बनवायच्या आहेत 58 धावा. राकेश माळी गोलंदाजीवरती तयार असेल. स्वरूपसाठी हा चेंडू होता. इथे उजवीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 19 धावा धावा करते आपल्याला पाहिलं मिळते. राकेश माळी ज्या वेळेस फलंदाजीसाठी फक्त 2 चेंडू खेळलाय. ही मॅच करतो. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 2 चेंडू खेळला, 2 षटकार खेळला होता. आणि आता बॅटिंग साठी आले 1 षटकार 1 चौकार खेळला. आणि त्यांच्या धावा फायदेशीर ठरताना पाहायला मिळाल्यात. राकेश माळीवरती आक्रमण केले. फाईन लेगला चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, पण चेंडू पोहोचते सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. स्वरूपच्या बॅटमधून आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आहे. आजच्या रात्रीतील आजच्या दिवसभरातील शेवटचा सामना अगदी आपण पाहतोय. सामना क्रमांक 12 या ठिकाणी अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्वरूप खूप जोरदार अगदी फटका तरी फिरला गेला होता. दोन्ही फलंदाज अगदी आपण पाहतोय चौकाराने खातं खोलताना पाहायला मिळाले. या दरम्यान परत एकदा बॅकपुढे सरकत पंच केला. चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान एकच धाव. एक सिंगल येताना आपल्याला पाहिजे मिळेल. सिंगलच्या रूपाने धापा करते. धावा संख्या असेल ती असेल आता एकूण 24 धावा. उर्वरित 28 चेंडू आणि बनवायच्या 52 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर अगदी आपण पाहिलं तर तो 11.14 आहे. करंट रन रेट पाहिला तर जवळपास 18 आहे. आक्रमण ठासून मरले गेले. सुरुवात खूप आक्रमक झालेली रायगड स्टार्स या संघाची. यावेळी आपण पाहतोय केडीच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि पंचांच्या दोन्ही आकाशाकडे पोहोचले जात आहेत. इथे येतोय षटकार. करण कुमार डुकरच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये परत एकदा आपण पाहू. थोडासा शॉर्टपी चेंडून वळण पण घेतलं होतं, परंतु थोडासा शफल पण झाला. रूम बनवला आणि चेंडू मिड विकेटला एक मोठा फटका करण कुमारच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. यावेळेस अगदी आपण पाहिले उंची खूप, लांबी थोडीशी कमी आहे का. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. अजून एक झेल झालाय आणि ऋषी अजून एक झेल घेताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश मोरे इथं झेल घेताना पाहायला मिळालाय आणि करण कुमार डुकरे याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. झेल पहिला हातातून सटकला होता, त्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिसऱ्यांदा हातामध्ये परफेक्ट आलाय. तिसऱ्या प्रयत्नात तिसरी विकेट आली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अभि हा नवीन फलंदाज आणि तिथं अगदी आपण पाहतोय झेल झाल्यानंतर थोडासा आनंद उत्सव साजरा होताना पाहायला मिळाला. दोन 30 अजूनही 46 बनवायच्या 26 चेंडूमध्ये. दुसरी विकेट येताना पाहायला मिळाली. सॉरी मी तिसरी विकेट बोललो. 2 विकेट निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाले. पंचाकडे अपील. आपल्यामध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव. अपील हलकंसं केलं गेलं होतं. अभि देशमुख मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला. त्या प्रकारची धावसंख्या स्थिर 30 धावा दोरगड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 2 चालू असताना 75 बनवलेले आहेत. रत्नदुर्ग या संघाने बिघड केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे
आणि तिथे झेल झालाय. धक्का क्रमांक 3 वैभवने घेतलेला झेल. अभि देशमुखची खेळी आले संपुष्टात. फलंदाज होईल बाद. वैभव सुलताने यांनी घेतलेला एक चांगला असा झेल या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालाय. दोन षटकं संपली. 30 धावा 3 विकेट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं अपील केलं गेलं होतं. गोलंदाजवरती गोलंदाज अमृत क्षीरसागर अर्थात बाळा. पहिला चेंडू अगदी बाळाचा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बाद 30 धावा आहेत. अजूनही 46 बनवायच्या आहेत. धावसंख्या खूप चांगली आहे पण विकेटही तितक्या ताकदीच्या येताना पाहायला मिळाल्यात. मोठे मोठे विकेट येताना पाहायला मिळत आहेत. इथं पॉइंटला चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्वरूपच्या जोडीला निश्चितच संकेत लाभ आपण पाहिले आणि स्वरूपच्या बॅटमधून एक चांगल्या प्रकारचा फटका आला. तिथे चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. तो असेल 34 या धावसंख्येवरती. परत एकदा त्याच दिशेने चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे आरामात आलेल्या या 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापरेकर धावसंख्या 36 धावा आहेत. स्वरूप याच्या खात्यामध्ये होईल वाढ. 5 चेंडूमध्ये 11 धावा स्वरूपच्या एकट्याच्या पाहायला मिळत आहेत. नॉनट्रॅकच्या बाजूला तेजस शिंदेला आपण पाहतोय. 21 चेंडूमध्ये अजूनही 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा जो बाकी आहे. 21 चेंडू 40. इथे गोलंदाज पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. डेडबॉलचा इशारा पंचांचा. शांत असं वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल त्यासाठी अगदी हे प्रयत्न केले जात आहेत. तेही आपल्याला पाहिजे. स्विच इट. गॅप खूप मोठा आहे. जिथून आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग येतोय, खेळाडू येतात, मान्यवर येतात, जिथून एंट्री आहे तिथून चेंडू एक्झिट झालाय. स्वरूपच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा चौकार अगदी आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. जसा टप्पा पडला तसं बाळावरती आक्रमण होताना पाहायला मिळाले आणि या चौकाराच्या रूपाने धापलक वाढलाय. पुढे जाऊन पोहोचलाय. स्वरूपच्या बॅट मधून आपण पाहतोय स्विचचा एक अफलातून फटका आहे जो सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. 40 धावा आहेत. उर्वरित 20 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. 20 गेंदर 36 रन अभी जीतने के लिए चाहिए. रायगड स्टार. प्रत्येकदा आपण पाहिले जेल सुटलाय. जेल होऊ शकला नाहीये. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटच्या दिशेने आलेला अजून एक चौकार. 4 रन. बाळा क्षीरसागरची निश्चितप्रमाणे आपण चेहऱ्याची मुद्रा जर पाहिली तर ती थोडीशी अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळते. कारण स्वरूप संघाला थोड्याशा अडचणीत आणू शकते. बाळाला माहिती आहे आणि तिथं विकेट येता येता जीवनदान मिळालंय हे तितकंच खरं. आणि प्रेक्षक वर्ग अगदी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. जो मित्र परिवार अगदी आपण पाहतोय खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उत्साह आणि हे सगळा आनंदी प्रेक्षक आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहिले गॅपने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दुर्गण चेंडूवरती पोहोचतोय. तिथे आरामात 1 धाव या दरम्यान जे घेतले गेले आणि एका धावसंख्येने खात्यामध्ये वाढ होईल. स्वरूपेच्या स्वरूप पोहोचलाय 20 धावसंख्येवरती. 3 षटकं संपली. धापलकरची धावसंख्या आहे 45 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील आता 18. बनवायचे 31 धावा. 18 चेंडूत 45 झाल्यात. 18 चेंडूत 31 बनवायचे आहेत.
45 धावपळ कृत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं ते गमवलं. 3 षटकं देखील समाप्त होत आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं ते करायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. मॅच देखील इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्वरूप आणि तेजस्वी सोडी आपण पाहतोय. स्वरूपने इम्प्रेस केले. काही मोठे फटके आपण पाहिले तर त्याच्या बॅटमधून इथे खेळत 8 चेंडू खेळलाय आणि 20 धावा त्याने इथे आपण पाहिले तर बनवल्यात. इथे मिडल ऑफ द बॅट केलाय. ऑन साइड मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होते. आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 4थं षटक करण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश मोरे आपण पाहतोय. ऋषिकेशचा फॅन्स फॉलोअर्स फार मोठा आहे, जो की स्वर्गीय जयेश घरत्या प्रेक्षक गॅलरीतून त्याला आपण पाहिलं तर फार मोठं चेअरअप करतोय. त्याला प्रोत्साहन देतोय त्याच्या गोलंदाजीसाठी. गोलंदाज ऋषिकेश मोरे इथे आपण पाहिलं तर 1 चेंडू टाकलाय, 1 धाव मात्र खर्च करतोय. बॅटिंगसाठी तेजस इथे मिडल ऑफ द बॅट टीप मिड विकेटला हवेत उडवला आणि पाठवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. येतोय प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. 4 रन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, खेचून मारलाय टीप मिड विकेटला. गॅप मोठा होता. 2 क्षेत्ररक्षकांची दरी आपण पाहिले तरी ते भेदले जाते आणि अखेर चौकारांना देखील एक मोठी आक्रमक बॅटिंग इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पाटला करायचा आहे, धावा बनवायचा मनात ठरवलेला आहे रायगडच्या संघानं आणि तेच प्रयत्न आपण पाहिले तर रायगड स्टारच्या मैदान ते सुरू आहे. 16 चेंडू 26 धावा. प्रेक्षकांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहे. ओव्हर पिच चेंडू होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. लेंथ बॉल इथे आपण पाहिलं तर केला. तर आमचे कॅमेरामॅन सगळी क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत आणि नक्कीच आपण ऑन स्क्रीनवरती देखील पाहतोय. 50 धावा धावपळ करत आहे. 3 विकेट इथे गमवल्या. 4थं षटक सुरू आहे. ऋषिकेशनं पुन्हा एकदा कमबॅक केले. वापसी करताना पाहायला मिळते. 3 चेंडू टाकलेत आणि 5 धावा त्याने इथे खर्च केल्यात. 15 चेंडू 26. इथे फटका खेळलाय. चेंडू पाठीमागच्या बाजूला आपण पाहिलं तर येतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून टीप मध्ये आलाय आणि तिथे अडवलाय. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. फॉल ऑफ विकेट्स आपण पाहतोय. विकेट इथे आतापर्यंत गमवल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमनं त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगड स्टार्स संघ आपण पाहिलं तर काही विकेट गमवतो आणि फॉल ऑफ विकेट्स आपण पाहतोय. गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट 3 विकेट गमवल्यात. यावेळेचा चेंडू होता, सरळ खेळलाय समोर मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवल्या जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा असूनही विजयासाठी बनवायच्या. 13 चेंडू 23 धावा. एकातून मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार रायगड स्टार्सला पुन्हा मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक मजबूत पकड निर्माण करून देईल. तर एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच मध्ये घेऊन येईल संघाला. आपण पाहिलं तर अर्थातच इथे आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील 2 ताकदवान संघ आपण पाहतोय. 2 बलाढ्य टीम इथे आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे देखील प्रयत्न आपण पाहिलं तर सुरू आहेत. रत्नदुर्ग हिटर्स संघ आपण पाहिलं तर प्रयत्न करेल. एखादी विकेट महत्वाची असेल रत्नदुर्ग हिटर्सला. इथे उलटा पुलटा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगला फटका देखील सजवलाय कॅपमध्ये आणि तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा पाय देखील थोडंसं स्लिप होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत काही धावा इथे आपण पाहिलं तर येतात आणि धावसंख्या देखील इथे आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते. मुख्य पंच कळवत आहेत षटकाची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळ होते आणि स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत.
55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. बाउंड्रीज ज्या आल्या होत्या आपल्याला हायलाइट्समध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि स्वरूपची फलंदाजी म्हणजे संघ सातत्याने आगीकूच करताना पाहायला मिळाला. पण विकेट आल्यानंतर संघ थोडासा डळमळीत सापडला होता, अडचणीत सापडला होता आणि तिथं एक चांगल्या प्रकारची कामगिरी स्वरूप आणि त्या पाठोपाठ तेजस याची होताना आपल्याला जे पाहायला मिळते. राकेश माळी नवीन गोलंदाजी मार्कवरती 12 चेंडू 21चा सामना बाकी राहिलाय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी. आणि तिथे अगदी आपण पाहतोय तेजस शिंदे याला परतावं लागेल. मोठी विकेट आली. खूप जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु तिथे परतावा लागेल. मोठी विकेट आली आणि अशा वेळेस हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरणार का. मी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विशाल आपण पाहणार आहे. विशाल सोरमारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटच्या 11 चेंडू 21 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचंय. तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. राकेश माळी ज्या वेळेस अगदी आलाय त्या वेळेस एक बहारदार कामगिरी होताना राकेश माळीकडून आपण जे पाहिलेले आहे. राकेश माळी जेवढ्या धावा त्यांनी बॅटिंगच्या साईडने बनवल्यात ना तेवढ्याच धावा कदाचित टीमला फायदेशीर ठरणार आहे. त्यांनी बनवल्याच्या 10 धावांना शेवटच्या 2 चेंडूवरती त्या किती फायदेशीर ठरतात पहा. म्हणजे आता 10 चेंडू 20चा सामना बाकी आहे. तिथं राकेश माळीकडून जर कदाचित तिथे 2-3 धावा आल्या असते तर ही मॅच कुठेतरी 10 चेंडू 12-13 राहिली असते. पण त्याच्या बनवल्या 10 धावा अतिशय महत्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्यात. आणि आता त्याच्या गोलंदाजीवरती इथं कुठेतरी टर्निंग पॉईंट पाहायला मिळणार आहे का ते पाहायला खूप मजा येणार आहे. परत एकदा राकेश तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं. चेंडू हातातून सटकला त्या दरम्यान एकच धाव. तिथं जर अगदी आपण पाहिलं तर एकच धाव घेतले गेले. एका धावासाठी समाधान मानलं गेलं आणि आता विशाल सुरमारे असेल स्ट्राईकला. राकेश माळी परत तयार असेल. आतापर्यंत 9 चेंडू राकेशने टाकलेत. 14 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 विकेट त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. उर्वरित 9 चेंडू बाकी राहतील. बनवायचे 19 धावा रायगड स्टार्स या संघाला. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. चेंडू पोचला जाईल या दरम्यान कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव परत एकदा येणार आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं आलंय. धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता एकूण 58. 8 चेंडू 18 धावा. हे 2 चेंडू निर्णायक राहणार आहेत. 8 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 18 धावा. रायगड स्टार कौतुक लागेल स्वरूपचं, कौतुक लागेल राकेश माळीचं पण. इथे मात्र डावे एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल खराब चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. आणि कधी कधी आपण बऱ्याच वेळा पाहत असतो की ऐन मोकेच्या क्षणी एखादी विकेट जाणं, ऐन मोकेच्या क्षणी तिथे एखादा चौकार जाणं, ऐन मोकेच्या क्षणी एखादा वाईड बॉल टाकणं टर्निंग पॉईंट ठरतो कधी कधी. आणि इथे हा टर्निंग पॉईंट ठरणार का. आणि आपण ती चर्चा करत होतो. स्वरूप या दरम्यान अगदी आपण पाहतोय बिघड करताना पाहायला मिळालाय. तिथे एफर्ट जबरदस्त लागले गेले आणि फिकी येईपर्यंत तिथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. परंतु तिथे सुरुवातीलाच बाउंड्री सेफ आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. त्याच्यानंतर रनआउट हा चेक केला जाईल.
आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय OUT आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. दुसरी धाव घेत असताना क्षेत्ररक्षण खूप चांगलं होताना पाहायला मिळालंय. अक्षरशः जर अगदी आपण पाहिले तर इथे बाउंड्री पण वाचवली गेली. कदाचित हा षटकार किंवा चौकार पण असता आणि तिथे नुसत्या धावा नाही वाचवल्या, त्या धावन संख्येबरोबर अगदी आपण पाहतो एक रनआउट सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेशला अगदी आपण पाहू. विशाल सुरमारे बाद झालाय. आता उमेश गाडेकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सोलापूर तालुका सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू उमेश निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचला गेला कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन. हा टर्निंग पॉइंट आहे. 7 चेंडू 16 पाहिजे असताना इथे आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार. आणि आता समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर समीकरण बाकी राहिले शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 12 धावा. 6 गेंदे 12 रन. हा सामना अजूनही या दरम्यान जो बाकी आहे. स्वरूपचं कौतुक करावं लागेल. स्वरूप वागलरकर अगदी आपण पाहतोय आपल्या भोर तालुक्याला भोर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, MPSCचा विद्यार्थी आहे आणि त्याच्याकडून होणारी कामगिरी अगदी आपण पाहिली ती खूप सुरेख होताना आपल्याला पाहायमध्ये. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण असेल अगदी आपण पाहिजे. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज वैभव सुलतानेला आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल उमेश गाडेकर. इंगलगी गावाला बिलॉंग करणारा सोलापूर जिल्हा सोलापूर तालुक्याला बिलॉंग करणारा उमेश गाडेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथं उजवटीच्या बार व्हाईट बॉल. चेंडू आलाय खराब. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 11 धावा. 6 चेंडू 12चा सामना. व्हाईट बॉल आलाय. वैभव सुलताने गोलंदाज मार्क होते अगदी आपण पाहतोय. रायगड स्टार की रत्नदुर्ग हिटर्स. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू पोहोचला जाईन कव्हरच्या दिशेने. क्षेत्रक्षेत्र चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय. चेंडू कव्हर केलाय तिथे आपण पाहिलं तर मिळतील तिथे 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय आता 67 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात 9 धावा. 5 चेंडू 9. शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्याचे शेवटच्या डावाचे शेवटचे 5 बॉल्स जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पॅचिली डिगेज बॉल मागे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट होते आणि अजूनही सामना या दोन्ही संघांनी सुरूच ठेवलेला आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 ची गरज. 4 चेंडू 8चा सामना बाकी आहे. मला असं वाटतं मनीष सर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे. कदाचित आज सामना शेवटच्या चेंडूवरती पोहोचण्याची शक्यता निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. कारण आजची जी काही फ्लडलाईट मधील मॅच अगदी आपण पाहतोय विशेष म्हणजे आजपासून डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि आजची जी शेवटची मॅच आहे या शेवटच्या मॅचची चर्चा होईल. चर्चा खूप केली मनीष सरांनी. ती चर्चा रंगणारच आहे पण या मॅचची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळणार यात कोणी प्रकारची शंका नाही. बघा तुमच्या नावाची होईल चर्चा जर तुमच्या खेळाचा दर्जा असेल वरचा. आणि पाहूया तो वरच्या दर्जाचा खेळ. एका बाजूला वैभव सुलतानेचा पाहायला मिळतोय की स्वरूप वाघराळकरचा पाहायला मिळतोय ज्याने 13 चेंडूमध्ये 29 धावांचं योगदान दिलेलं आहे. रायगड स्टार जिंकेल की एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच रत्नदुर्ग जिंकेल. शेवटचे 4 बॉल्स बाकी आहे. ड्युअल अँगल व्ह्यू पाहायला मिळतोय. एका बाजूला आपल्या संघाची धुरा सांभाळतोय वैभव सुलताने. शेवटच्या षटकाची जबाबदारी तो उचलतोय पण एका बाजूने वन मॅन शो स्वरूपचा. आणि इथे फलंदाज उमेश गाडेकर होईल धावबाद. मोठी विकेट आली आहे. धक्का क्रमांक 6.
शेवटच्या षटकामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. बॅटचा संपर्क होऊन शरीराचा संपर्क बॉलशी झाला आणि त्याचमुळे धाव घेण्याची इच्छा स्वरूपची नव्हती, कारण त्यांना सामना फिनिश करायचा आहे. पण जर असेच डॉट बॉल येत राहिले मनोज सर, मग तो सामना थोडासा कठीण होऊन बसेल. पण स्वरूपला त्याच्या फलंदाजीवर विश्वास आहे. या डावामध्ये जे काही त्याने योगदान दिलेलं आहे ते प्रशंसनीय आहे, पण त्या कार्याचं मोल टिकवायचं असेल तर पुढचे 3 चेंडू अचूक खेळावे लागतील स्वरूप वाघराळकरला. 3-8 धावा अजून या दरम्यान बडवायच्या आहेत. वैभव सुलतानेचं कौतुक करावं लागेल आणि आता 3 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. एक रनआउट सुद्धा त्यांनीच आपल्याच गोलंदाजीवरती जो केलाय. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या सूरज राजपूत येताना आपल्याला पाहायला मिळालाय. सूर्य केव्हा 5:30 पावणे 6 वाजताच एक सूरज पश्चिम दिशेला मावळलाय, पण आता संघ अडचणीत आहे रायगड स्टार. हा सूरज काय करतोय आपल्याला पाहायचंय. लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. खडखडीत चौकार, 4 रन. मॅच इज स्टील ऑन. फक्त संघात सहभागी व्हायचं नसतं, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडायचं असतं. स्वरूपचा तोच खेळ, त्याचं रौद्र रूप प्रतिस्पर्धी संघाला पाहायला मिळते. स्ट्रेट हिटचा फटका, हाच खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह जिंकण्यासाठी 2 चेंडू 4ची गरज. 2 चेंडू 4. स्वरूप मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय असं म्हणजे हरकत नाही. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सगळ्यात मोठी आपल्याला पाहायला मिळते. रायगड स्टारचा असताना हा स्टार स्वरूप मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव सुलताने त्याच्यावर त्यात काय षडयंत्र रचतोय, काय युद्धनीती वापरतोय, काय चाणक्य नीती वापरतोय, ती नीती वापरून इथे वैभव सुलताने स्वरूपला थांबवणार का, खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. प्रेक्षक जरी थोडेफार असतील पण दर्दी प्रेक्षक आहेत, हे तितकंच खरं आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज आहे. या ठिकाणी प्रत्येक जण हिराचा आहे, पण पाहूयात चमक कोणाची दिसून येते. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. बॉल डिलिव्हर केला नाहीये, चुकीचं पाऊल उचललं नाहीये, थोडे ते थांबलंय. थोडासा वेळ त्यांनी स्वतःला दिलेला आहे, कारण सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. शेवटच्या 2 बॉल्सवर हा सामना आलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. गोलंदाज तयार या दरम्यान वैभव सुलताने स्विच हिट पूर्णपणे हवे. चेंडू पोहोचला गेला. शतरक्षक दूरवरती असेल, शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, 2री धाव. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला नाही. ट्विस्ट निर्माण झालाय. 1 चेंडू 2 धावा. क्या होगी सुपर ओव्हर, क्या लग रहा है? कोमल दरुरे जी, आता एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आजच्या या वेळपत्रकाला ठरेल का, हा प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा बॉल आजच्या वेळपत्रकातला ठरेल का? 1 चेंडू 2ची गरज. कोण जिंकेल, रत्नदुर्ग की रायगड, की पुन्हा एकदा आजच्या दिवसातली सुपर ओव्हर? प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे. पाहूया. 1 चेंडू आणि 2 धावा अजून या दरम्यान बडवायच्यात. बरीचशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. स्वरूप मैदानाच्या आतमध्ये अगदी आपला एक हाती लढत निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. वैभव परत एकदा गोलंदाजीवरती तयार. 1 चेंडू 2चा सामना बाकी आहे. 1 चेंडू 2. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरची लढत मैदानाच्या आतमध्ये होईल. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होतीये. संघर्ष हा तुमचा अधिकार आहे आणि पाहूया तो अधिकार आता कोण टिकवतोय. दोन्ही संघाचे सर्व समर्थक तयार आहे आपल्या संघाला जिंकताना पाहण्यासाठी, आणि जिंकतोय या ठिकाणी स्वरूप वाघराळकर, जिंकतोय या ठिकाणी रायगड स्टार्स. अभिनंदन. स्वरूपचं कौतुक या दरम्यान अगदी सातत्याने करावं लागेल. आणि अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली स्वरूप याची. आणि या सामन्यात वाघासारखा लढला, वाघासारखा खेळला आणि वाघासारखं काळीज असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं मन पण जिंकलंय. असा असताना स्वरूप इथं मॅच मध्ये विजयी चौकार मारताना पाहायला मिळाला. आणि चौकार गेल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन सुद्धा अगदी आपण पाहिलंय. स्वरूपचं या ठिकाणी करूया आपण कौतुक. रायगड स्टार या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक असेल. आणि टीमला विनंती, चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण ताबडतोब यायचंय. आणि या सामन्यातला असताना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्याला जातोय तो आहे स्वरूप. तर आपण धावत पडत प्रेझेंटेशन बॉक्स कडे या अशी विनंती राहील. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत परत एकदा. आज
दोघ जणांची नावं सातत्याने आली. एक होते शुभम पाटील आणि एक होते मनीष पाटील. धन्यवाद. चला स्वरूप लगेच या. स्वरूप फास्ट या. स्वरूप अगोदर तुम्ही इकडे या. स्वरूप वागराळकर. चला स्वरूप वागराळकर मॅनोदयमाचा पुरस्कार घेण्यासाठी लवकर या. अगोदर या. नंतर आपण ते तुमचे मोमेंट्स तुम्ही जगा. डोंट वरी. चला स्वरूप वागराळकर रायगड स्टार्स. रायगड स्टार्स स्वरूप लगेच या. आपण मॅनोदयमाचा पुरस्कार लगेचच वितरित करणार आहोत. आदरणीय चेतनजी खळदकर ज्यांच्या वतीनं ही मंडप व्यवस्था सांभाळली गेलेली आहे. आदरणीय चेतनजी खळदकर या. खरं तर या रात्रीला आपण दिवस बनवलेला आहे. हा शामियाना आपण उभारलेला आहे. आयोजकांचं फक्त हेच मत असते की आमचं आयोजन उत्तम दर्जाचं दिसावं, पण हे आयोजन राजेशाही आपण बनवलेलं आहे. तर खळदकर साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर स्वरूप वाघराळकर आपण लवकरात लवकर स्वागत कक्षामध्ये यायचे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच वितरित करणार आहोत. सचिन भांडे सर, सागर तुपे सर, रात्रीच्या सत्रात सर्व काही सुरळीत चाललंय की नाही. आणि हा गुड नाईट सर. सागर सर गुड नाईट. सचिन सर गुड नाईट. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या वेळापत्रकातला शेवटचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशनचा हा सोहळा आपण अनुभवणार आहोत. आणि चेतनजी खळदकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅनोदयमाचा पुरस्कार देणार आहोत. आणि तो स्वीकारण्यासाठी चला लगेच यायचं आहे स्वरूप वाघराळकर. वन मॅन शो ज्यांनी अडचणीत संघाला खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजीचा आधार दिलेला आहे आणि त्या फलंदाजीच्या आधारामुळे त्यांचा संघ जिंकलेला आहे. शेवटच्या बॉलवर एका चेंडूत 2 धावांची गरज असताना त्यांनी तो उत्तम दर्जाचा क्वालिटी फटका सजवला आणि आपल्या संघाचं विजयाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. चला स्वरूप वाघराळकर लगेच पाहुणे या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण उद्याच्या वेळापत्रकाची सुरुवात 7:45 वाजता करणार आहोत. 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. पण आजच्या वेळापत्रकातलं शेवटचं हे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण संपवणार आहोत. स्वरूप धावत आहे प्लीज. स्वरूप वाघराळकर चला धावत या धावत या धावत या. पाहुणे थांबलेले आहेत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट जशी आपण ती चर्चा केली होती की आंतरराष्ट्रीय दर्जाचं थेट प्रक्षेपण जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन सेटवर पाहता तर आता मात्र तुम्ही यूट्यूबच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं थेट प्रक्षेपण प्रहार प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांना लाभलेलं आहे. त्याच्यामुळे घर बसल्या जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतायत ऐकतायत ते सुद्धा आनंदी आहेत आणि चांगलेच व्ह्यूज चांगले रिव्ह्यूज या प्रक्षेपणाचे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. तर पुन्हा एकदा प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या पूर्ण टीमचं करावं तितकं कौतुक कमी. चला या चेतनजी खळदकर आपल्या शुभ हस्ते आपण स्वरूप वाघराळकर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. एका बाजूला बाळा क्षीरसागर होता पण बाळाला चॅलेंज देण्यासाठी स्वरूप वाघराळकर सुद्धा आहे. तर स्वरूपला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. चेतन खळदकर ज्यांच्या वतीनं पूर्ण मंडपाची व्यवस्था तसेच फ्लड लाईटची व्यवस्था सांभाळली गेलेली आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार स्वरूप वाघराळकरला देत आहोत. स्टडी मटेरियल आहे, ट्रॉफी आहे, वॉटर बॉटल आहे, लॅपटॉप बॅग आहे आणि जर्किन आहे. असं या पुरस्काराचं स्वरूप. स्वरूपचं रौद्ररूप पाहिलं पण. आणि जे काही कॅश प्राइजेस आहेत ते तुम्हाला मिळतीलच तुमच्या मित्रांच्या वतीनं. तर स्वरूप यू डिझर्व दिस. म्हणजे तुम्हाला तर इतका वेळ देऊ शकतोय मी. पण सुपर ओव्हर झाले असतं तर मजा आलीच नाही का. स्वरूप तुला व्हिडिओ कॉल आलेला मम्मी चालेल बघा आईचं प्रेम आहे शेवटी. तर स्वरूप कशी एन्जॉय केली ही शेवटची इनिंग. प्रेशरची मॅच होती आणि कॅप्टननी सांगितलं होतं शेवटपर्यंत खेळ तर तेच खेळ खेळलो. तर कॅप्टनकडून खास प्राइज तुम्हाला मिळेलच त्यात कुठलंच दुमत नाहीये. उद्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज खूप चांगल्या लढती प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. तर उद्या सुद्धा तशाच लढती आपण पाहणार आहोत. ठीक 8 वाजता सकाळी पहिला सामना सुरू करणार आहोत. तोपर्यंत घेतोय विश्रांती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. गुड नाईट. हे बक्षीस आलेलं आहे. तसेच करणकुमार डुकरे यांच्या वतीने 200 रुपये जीपे होतील. तर बक्षीस तर मिळतीलच. तुम्हाला फक्त खेळायचा आहे चांगला खेळ तुमच्या संघासाठी तर बक्षीस तुमच्यासाठी आहेतच.
तर आता थांबतोय, उद्या सकाळी पुन्हा एकदा सुरू करूया 4थ्या दिवसाचं सकाळचं सत्र. धन्यवाद.